सांगली ते पेटनाका या रोडवर तुंग या ठिकाणी जो बॅड पॅच आहे त्याच्यामध्ये अनेक अपघात व्हायला लागले आहेत. मी वारंवार व्हिडिओ प्रसिद्ध केलेत आणि आज विशालदादा पाटील खासदार हे स्वतः कलेक्टर साहेबांच्याकडे त्या गावातले सगळे नागरिक यांना घेऊन आलेले आहेत आणि त्यावर काय तोडगा काढला ते दादांच्या तोंडातून ऐकू. त्या ठिकाणी 1 किलोमीटरचा जो पॅच राहिलेला आहे, 41 किलोमीटरच्या आसपास रस्ता, 1 किलोमीटरचा मधला पॅच हा कच्चाच राहिल्यामुळे अपघात होत आहेत, लोकांचा जीव सुद्धा त्या ठिकाणी गेलेला आहे. म्हणून आज कलेक्टर साहेबांनी वेळ दिली आणि त्यांचा मी आभार मानतो. मीटिंग लावली. शेतकऱ्यांनी सुद्धा खूप समजूतदार भूमिका, जे शेतकरी त्या ठिकाणी बाधित आहेत त्यांचा मुद्दा रास्त आहे की आमचा अधिग्रहणाचे पैसे दिल्याशिवाय तुम्ही रस्ता करता हे चुकीचं आहे. मात्र समजूतदारपणाने शेतकऱ्यांनी या ठिकाणी तयारी दर्शवली आहे आणि मध्य मार्ग एक काढलेला आहे आणि ह्या मध्य मार्गाप्रमाणे येत्या महिन्याभरात या रस्त्याचं काम पूर्णत्वात नेण्यासाठी आमचा प्रयत्न असणार आहे. पावसाने जर साथ दिली तर पावसाळा सुरू व्हायच्या आधीच हा पूर्ण पॅच पूर्ण करून घेतला जाईल आणि होणाऱ्या लोकांचा त्रास थांबून राहतील. शेतकऱ्यांचं ह्यातनं काही नुकसान होऊ नये यासाठी मी प्रयत्नशील आहे. त्या ठिकाणी टोल नाका व्हायचं एक नियोजन त्या ठिकाणी मंत्रालयाने केलेलं आहे. स्वतः मी, धैर्यशील माने साहेब, त्या परिसरातील खासदार व विधानसभेत त्या ठिकाणी जयंत पाटील साहेब असतील, विधान परिषद सभामुख असतील, इतरही त्या ठिकाणी लोक होते. आम्ही सगळे जाऊन गडकरी साहेबांची भेट घेऊन ह्या रस्त्याला टोल आकारू नका अशीही विनंती करून तेही मंजूर करून घेणार आहे. त्यामुळे असाच तुमचं जन आंदोलन तुम्ही केलं, इतर लोकांनी केलं आणि ह्या रेट्यामुळे ही आपली राहिलेली कामं मंजूर होतील असं मला विश्वास आहे. आभार. दादांनी हा जो प्रयत्न केला आणि त्याला यश येऊ दे एवढीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद.